ते सगळंच बाहेर येणार आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय की यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार। सर ससून सगळ्यात महत्त्वाचा सेंट्रल रिपीट पॉईंट राहिला या सगळ्या गोष्टीचा। मी सांगितलं आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो याच्यापेक्षा जे नेक्सस बाहेर निघणार आहे त्यातनं सगळ्यांची तोंड बंद होणार। 40 सेकंदाचा बाईट देताना आपण काही गोष्टी सांगितल्या माझ्या काल मेंदूतच घुसत नव्हतं। एअरपोर्टला मला बोलत होते तेव्हा, कारण कदाचित काल माझ्या भावाचा अपघात झालाय। डिस्टर्ब आहे, डगमगणार नाही, घाबरणार तर अजिबात नाही। आपण असं म्हणाला फडणवीस साहेब की बोलणाऱ्यांची तोंड बंद होती। काय आहे हा इशारा आहे, ही धमकी आहे? तोंड बंद कराल म्हणजे काय करा, संपवून टाकाल की मलिक आणि अनिल देशमुखांना अडकवलं, राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल तर कशात अडकवाल? आयुष्यभर संविधानिक भाषा सांगत आली आहे, आयुष्यभर कायदा आणि कलमाशिवाय काही बोललेली नाहीये, अडकवाल तर कशात अडकवाल? फडणवीस साहेब आपण विसरताय का? आपण एका पक्षाचे नेते नाही आहात, आपण या राज्याचे गृहमंत्री आहात। या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं हा आपला अधिकार आहे। फडणवीस साहेब आपल्याला असं का वाटतंय की आपली आणि माझी काही दुश्मनी आहे? मी कधी तुमच्याबद्दल बोलताना भाऊ आणि तुमच्या पत्नीबद्दल बोलताना वहिनी असे आदरार्थी शब्द काढून बोललीये। आपला उपमर्द होईल असं आणि वेग असं काहीच बोललेली नाहीये। जर मला काही माहिती हवी आहे आणि मी आपल्याकडून ती माहिती मागतेय, मी असं म्हणते की अरे उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र तुम्ही म्हणता एकीकडे, कसा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल? एका अर्थाने तुम्ही इशारा देताय ना की जो कोणी या ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्याने गप्प राहा रे, शांत राहा रे, ही धमकी आहे। फडणवीस साहेब धमकी नकात न देऊ। बजरंग दलाने मानेवर तलवारी ठेवल्या होत्या इथेच यवतमाळमध्ये, विषप्रयोग झाले, जिवंत आणि अशा पद्धतीने इशारे द्यायचे असतील तर इशारे ड्रग्ज माफियांना द्या। ललित पाटील सारखा माणूस मी पळालो नाही, मी पळवून लावला गेलो असं का म्हणतोय, याची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे। माझ्यासारख्या एका अत्यंत मध्यमवर्गीय माणसाला धमकावण्यात काय अर्थ आहे हो? आणि हो, अजून एक, ही सगळी लढाई उभी करताना हे अजिबात डोक्यात नाहीये की माझ्या पाठीशी कोणी आहे की नाही, पक्ष, संघटना, व्यक्ती, नावं किंवा काही अजून। मला कुणाच्या मॅनिप्युलेशन मध्ये पण जायचं नाहीये, हे पण स्पष्टपणे। म्हणजे काही जणांना जर एकमेकांच्या शिकारी करण्यात इंटरेस्ट असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट गेम, मला त्याही भानगडीत पडायचं नाहीये। माझ्याकडे जेवढं आहे ते मी समोर ठेवलंय, मला याची उत्तरं हवी आहेत।